रस्ता शत्रू। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी 60 मधून। गिरगावमधल्या मेट्रो स्थानकाच्या जवळ बेस्टच्या बसला अपघात झालाय। रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस आता गेल्याची मेट्रो इन्चार्ज टीटी ओझा यांची माहिती। दरम्यान आता खचलेली बस काढण्यासाठी क्रेनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। काल इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या नंतर योगेश बंडरेलो वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। योगेश यांच्यावरती सध्या तळेगाव दाभाडेमधल्या अथर्व रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कुंडमळा पूल दुर्घटनेमधल्या जखमींवरती अथर्व रुग्णालयामध्ये उपचार। दुर्घटनेमधील योगेश बंडरेलो आणि शिल्पा बंडरेलो हे दाम्पत्य जखमी। मृत्यू डोळ्यान देखत पाहिला, जखमी योगेश यांची प्रतिक्रिया। कोंडमळा पूल दुर्घटनेमध्ये अकोल्यामधील तरुण सुद्धा जखमी झाले आहेत। विजय येडकर या तरुणावरती तळेगावमधल्या माईम रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मूळचा अकोल्याचा असलेल्या विजय चाकणमध्ये नोकरीला आहे। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याचं प्रकरण वैभव उपाध्ये 2.5 तास पाण्यामध्ये होते, थोडक्यात बचावले। उपाध्यांच्या मुलाला पोहता येत असल्यामुळे 200 मीटरवरती गेल्यानंतर तो बचावलाय। इंद्रायणी नदीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पाहणी, कोणीही मिसिंग नाही, मात्र खबरदारी म्हणून ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून कुंडमळा दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी करण्यात आली आहे। बेपत्ता असल्याची तक्रार नाही, खबरदारी म्हणून शोधकार्य करतोय, तहसीलदार विक्रम देशमुख यांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमधल्या मृतांना राज ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली। पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? धोकादायक पूल पाडून नव्याने पूल का बांधला नाही? राज ठाकरे यांचा सवाल। इंद्रायणी नदीवरच्या पूल धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आला होता, मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागला। त्यामुळे या पुलाच्या दुर्घटनेला जबाबदार कोण, असाही सवाल। 10 जूनला नव्या पुलाचं टेंडर वर्क ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण झाली, त्यामुळे काम सुरू का झालं नाही? संबंधित विभागाचे अधिकारी सांगतील। कुंडमळाच्या दुर्घटनेच्या संदर्भात प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांची प्रतिक्रिया। इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेमधला खरा आकडा समोर आलेला नाही, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। तर पालकमंत्री म्हणून अजित पवार जबाबदारी घेणार की जबाबदारी झटकणार? संजय राऊत यांचा सवाल। एरवी तावातावानं बोलणारे आणि नाकाने कांदे सोडणारे अजित पवार आहेत कुठे? इंद्रायणी नदीवरच्या पूल कोसळल्याच्या घटनेवरून संजय राऊत यांचं अजित पवार यांच्यावरती टीकास्त्र। पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला, त्याला तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण हेच जबाबदार, संजय राऊत यांचा आरोप। रवींद्र चव्हाण यांनी अरबी समुद्रामध्ये उडी घेऊन प्रायश्चित्त घ्यावं, राऊतांचा सल्ला। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामधला भुशी डॅम ओव्हरफ्लो झालाय। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं। वडाळा पूर्वेकडच्या काही परिसरामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती। मुंबईसह ठाण्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे। आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची रिपरिप सुरू। पावसाने पूर्व उपनगरामधले रस्ते वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती सुद्धा पाणी साचलंय, त्यामुळे संगमेश्वर तालुक्यामधल्या धामणी ते कांबळेवाडी हा रस्ता बंद करण्यात आला। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरच्या होडावडे पूल पाण्याखाली। रात्रभर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे होडावडे पूल पाण्याखाली, सध्या पर्यायी मार्गे वाहतूक सुरू आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। राजवाडी गावामधल्या सोमेश्वर मंदिराजवळ पुराचं पाणी आलंय। रत्नागिरीच्या अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आलाय, यामुळे राजापूर शहरामधल्या जवाहर चौकामध्ये पुराचं पाणी। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। शास्त्री आणि सोनवी नद्या दुथडी भरून वाहत आहेत। धामणी ग्रामपंचायतीला पुराच्या पाण्याचा वेढा। रत्नागिरीमध्ये सुद्धा तुफान पाऊस कोसळतोय। संगमेश्वर तालुक्यामधल्या धामणी गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या श्रद्धा हॉटेलला पाण्याचा वेढा। शास्त्री नदी आणि असावी नदी पात्राच्या बाहेर।
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील जनजीवन विस्कळीत. जिल्ह्यामधल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. शास्त्री नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे संगमेश्वर इथल्या रामपेठ बाजारपेठेमध्ये गंभीर पूरस्थिती. रत्नागिरीच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. खेडच्या मटण मार्केट परिसरामध्ये जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. रत्नागिरीच्या चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. गुहागरमधल्या भातगावमध्ये 2 ठिकाणी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प. राजापूरला पावसानं चांगलं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलाय. शहरामधल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस. पावसाने मुंबई गोवा महामार्गावरच्या लांजा एसटी स्टँड परिसरामधल्या रस्त्यावरती पाणी आलेलं होतं. ठेकेदारांच्या दर्जाहीन कामामुळे पाणी रस्त्यावर. माणगावची बातमी आपण बघूयात. माणगावच्या काळ नदी किनाऱ्यावरच्या सोनभैरव परिसरामध्ये आढळलेली मगरीची पिल्लं. त्यामुळे काळ नदी किनारी जायला नागरिकांना सावधानतेचा इशारा. दक्षिण रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस. लांजा तालुक्यामध्ये पावसाची संततधार कायम. मुसळधार पावसामुळे नदीजवळच्या भात शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यामध्ये भूस्खलन. गोळवली गावामधल्या आमकरवाडी इथे भूस्खलन झालं. सुदैवाने आजूबाजूला लोकवस्ती नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये काही भागात झाडं सुद्धा कोसळली. विद्युत खांबांवरती झाडं पडल्यामुळे काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित. गुहागर इथल्या भातगावच्या वडाची वाडी इथे दरड रस्त्यावर. मोठमोठे दगड मुख्य मार्गावरती आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. माथेरानच्या शार्ले लेक तलावामध्ये काल फिरण्यासाठी आलेल्या 10 पर्यटकांपैकी 3 जणांचा बुडून मृत्यू झालाय. रात्रभराच्या शोध मोहिमेच्या नंतर पहाटे 3ही तरुणांचे मृतदेह हाती आले. दौंडवरून पुण्याच्या दिशेनं जात असताना डेमू ट्रेनच्या एका कोचला अचानकपणे आग लागली. आगीच्या नंतर प्रवाशांचा एकच गोंधळ. काही प्रवाशांकडून आग विझवण्याचा प्रयत्न. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काशीमधील ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीमध्ये विशेष दुर्गा सप्तशती अनुष्ठान. मंदिर वास्तूमधील आत्मबल संवर्धन आणि जीर्णोद्धार कार्य निर्विघ्न पार पडावं यासाठी विधी. तुळजाभवानी मंदिरामध्ये पद्मश्री गणेश्वर शास्त्रींच्या हस्ते आज वास्तुचालन विधी. शास्त्रीजींनीच काढला होता अयोध्येमधल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त. शेगाववरून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये आगमन. 700 वारकरी, 3 अश्व, टाळ मृदुंगाचा गजर करत श्रींची पालखी परभणीमध्ये दाखल. विविध ठिकाणी पालखीचे स्वागत. नाशिक मनमाडमधून निघणाऱ्या स्नेहभाव पालखीला 38 वर्षांची परंपरा. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारी पंढरीच्या दिशेनं रवाना. 33 गावांचा प्रवास करत 21 दिवसांनी पालखी पंढरीमध्ये दाखल होईल. लोणंद इथल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून पाहणी. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या. मुंबईच्या परळमधल्या शिरोडकर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं पहिल्याच दिवशी स्वागत. यावेळेला झाशीच्या राणी, टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचले. सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण आणि पुष्पवृष्टी करत स्वागत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत. प्रभात फेरी काढून शाळेचा पहिला दिवस साजरा. लेझिम पथकासोबतच पारंपरिक वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. नागपूरमधल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई. दिलीप धोटेंना अटक. प्रत्येक शिक्षकाकडून 15 लाख रुपये घेतल्याचा संशय आहे. दिलीप धोटे विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून महानगरपालिका स्वबळावरती लढवण्याचे काँग्रेसचे संकेत. 151 जागांवरती निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण. आम्ही स्वबळावरती निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचं केलं स्पष्ट. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधला वाद विकोपाला गेलाय. महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून दोन्ही पक्षामध्ये चुरस. 40 जागा लढवण्यावरती ठाम. शहराध्यक्ष प्रशांत पवारांची भूमिका.
नागपूरच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर यांच्याकडून पर्यटकाला मारहाण झाल्याचा आरोप आहे. तब्बल 1.5 तास एका रूममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप. पीडित परिवाराकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल. अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरती आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांचे डीएनए मॅच करायचं काम अद्यापही सुरू आहे. आतापर्यंत 97 मृतांच्या कुटुंबियांच्या सोबत डीएनए जुळले आहेत, तर 33 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द. विमान अपघाताच्या चौकशीसाठी आज उच्चस्तरीय समितीची बैठक. उच्च सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करेल. काश्मीरमधली 8 पर्यटन स्थळं आजपासून पुन्हा एकदा खुली होतात. यामध्ये पहलगाममधील 4 पर्यटन स्थळं, बेताब व्हॅली, वरीनाग, कोकरनाग आणि अचवल गार्डनर यांचा समावेश आहे. इस्रायलकडून 24 तासांमध्ये इराणच्या 250 ठिकाणांवरती हल्ले. इराणच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हल्ल्यामध्ये ठार झालाय. आतापर्यंत 14 अणुशास्त्रज्ञांना मारल्याचा इस्रायलचा दावा. इराणचा गुप्तचर प्रमुख, 14 अणुशास्त्रज्ञ ठार. इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनेईंची हत्या करण्याचा इस्रायलचा होता इरादा. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेत्यानाहूंना रोखल्याचा एका रिपोर्टमधून दावा. इराण आणि इस्रायलमधलं युद्ध अद्यापही सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जेरुसलेम, तेल अवीव यासारख्या अनेक ठिकाणी मिसाईल सुद्धा डागले. तर इस्रायलकडून पुन्हा एकदा इराणच्या अणु संशोधन केंद्रांवरती हल्ला करण्यात आलाय.